अंकुश काकडेजी, संपूर्ण म्हणजे फक्त राष्ट्रवादीलाच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्राला धक्का देणारी ही घटना आहे। आज अजित पवारांचं नसणं हे किती मोठं पोकळी करणार आहे? नम्रता, तू म्हणते ते अगदी खरं आहे की अजितदादांचं असं अकाली जाणं हे केवळ पुणे बारामतीसाठी मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं ते दुःख आहे। एक अतिशय महाराष्ट्राचा तडफदार, प्रशासनावरती घट्ट पकड असणारा, राज्याच्या कानाकोपऱ्याची नाडी ओळखणारा नेता आपण आज गमावून बसलेलो आहोत। गेली 35-40 वर्षे राजकारणामध्ये अजितदादांनी केलेलं कार्य याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत। होय, महाराष्ट्रातला त्यांच्याकडून अतिशय अपेक्षा होत्या। महाराष्ट्र प्रगतीपथावरती नेण्यामध्ये त्यांचा योगदान, त्यांचा सहभाग हा अतिशय मोठा होता आणि त्याच वेळेला दादांची अशी आपल्यातून एक्झिट होणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या स्वतःच्या राजकारणाची सुरुवात केली आणि राजकारणामध्ये आपला एक स्वतःचा वेगळा ठसा त्यांनी उमटल्याचं आपण पाहिलेलं आहे। पुणे शहराच्या बाबतीमध्ये पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड असेल, या ठिकाणी त्यांनी केलेला विकास हा आपण कदापि विसरू शकत नाही। खरंय। आणि अशा परिस्थितीमध्ये अतिशय वेळेवरती वक्तशीरपणा हा त्यांचा गुण संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे। काल देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराच्या याच्यामध्ये असताना त्यांचा असा दुर्दैवी अंत होणं ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे। मी व्यक्तिशः माझा आणि त्यांचा जवळपास 30-35 वर्षाचा संबंध होता। दुर्दैवाने कालपासून तो तुटला। आता मी तेच तुम्हाला विचारणार होते, कारण अजित पवारांचं राजकारण हे महाराष्ट्राने इतकी वर्ष पाहिले, तुम्ही तर ते इतक्या जवळून पाहिले, म्हणजे थोडक्यात राजकारणातले अजित पवार तुम्ही घडताना पाहिलेले आहात। काही आठवणी सांगता येतील त्यांच्या? खूप, म्हणजे आम्ही ज्यावेळेला काटेवाडीला दिवाळीच्या फराळाला जायचो त्यावेळेला दादा एक साधे कुठल्याही पदावरती नव्हते, पण त्या ठिकाणची व्यवस्था करणं, स्वच्छता रूम आहे की नाही, सतरंजा टाकलेल्या आहेत की नाही, आलेल्या पाहुण्यांना लाडू चिवडा दिला जातोय की नाही, अशी बारीक सारीक कामं दादा त्या ठिकाणी पाहत होते। शेतीमध्ये त्यांना खरा रस होता, त्यांची स्वतःची पोल्ट्री होती, दुग्ध व्यवसाय होता, त्यांनी एक गॅसची एजन्सी देखील पुण्यामध्ये सुरू केली होती। त्यामुळे त्यांचा प्रवास काही हा सुखासुखी झालेला नाही। जरूर सगळ्यांच्या कुटुंबातले ते होते, पण स्वतःच कर्तृत्व त्यांनी सिद्ध करून टाकवलंय। केवळ राजकीय वारसा आहे म्हणून ते पुढे आलेत अशातला भाग नाही, एक स्वतःचे वेगळे अस्तित्व त्यांनी या महाराष्ट्राला दाखवून दिले। असा नेता यापुढे होणार नाही असं मला वाटतं। आम्हाला अतीव दुःख या निमित्ताने होत आहे। अजित पवार हे तसे राजकारणामधले स्पष्ट वक्ते नेते, काही जण त्यांना फटकळ म्हणतात, काही जण त्यांना स्पष्ट वक्ते म्हणतात, ते त्यांचं राजकारण। पण अजित पवारांना जे जवळून ओळखणारे आहेत ते असं म्हणतात की अजित पवार हे बरेच इंट्रोवर्ट होते। तुमचा अनुभव काय सांगतो? खरं अगदी, म्हणजे राजकारणामध्ये इतका स्पष्ट होणार असेल तर हो म्हणणारा, होणार नसेल तर नाही म्हणणारा नेता आपल्याला राजकारणामध्ये पाहायला मिळत नाही। परंतु दादा मात्र या सगळ्या गोष्टीला अपवाद होते। अनेक मोठे मोठे नेते हे राजकारण करत असताना स्वतःचं राजकारण करत असतात, कार्यकर्त्यांना, नागरिकांना फसवण्याचं काम करत असतात, पण दादांनी मात्र असं कधी केलं नाही, कुणाला फसवलं नाही। स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्याने होता। पत्रकारांना देखील त्याचा अनेक वेळा अनुभव आलेला आपण पाहिला असेल। आज असा नेता आपल्यामध्ये नाही, आपण सर्वांना त्याचं निश्चितच दुःख होत आहे। त्याच्या पलीकडे काय बोलू शकतो नम्रता? तुझा देखील दादांशी अनेक वेळेला जवळचा संबंध आलेला आपण पाहिलेला आहे। होय, मी तर आता महापालिका निवडणुकांची आचारसंहिता संपण्याच्या एक दिवस आधी त्यांची मुलाखत घेतली होती। म्हणजे प्रचारामध्ये त्यांनी स्वतःला एवढं गुंतवून घेतलं होतं की त्यावेळेला त्यांच्या पायाला अक्षरशः सूज आलेली होती, एवढे ते फिरत होते। म्हणजे कार्यकर्त्यांसाठी स्वतःला झोकून देणारा नेता अशी जी त्यांची ओळख होती।
असू द्या किंवा सध्याचा जिल्हा परिषदेचा प्रचार असू द्या, सगळ्यात त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. दुर्दैवाने प्रचाराच्या धामधुमीमध्ये त्यांचं दुःख निधन झालं. आता या गोष्टी सगळ्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत. खरंय. एक आम्ही काल दिवसभरातल्या आमच्या चर्चा विविध मान्यवरांशी सुरू होत्या, त्यात बऱ्याच जणांनी एक सांगितलं की अजित पवार आता सुद्धा नम्रता, मी मोहन जोशी आणि विशाल तांबे या की बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये अंत्यविधीसाठी आलेलो आहे. मोहनच्या काही आठवणी असतील तर त्या मोहनच्या आठवणी घे, विशालच्या आठवणी घे. अगदी. कोणाकडे फोन आहे मला दिसत नाहीये. विशाल तांबेजींकडे आहे की जोशीजींकडे आहे? आपण कोण बोलताय आता माझ्यासोबत? मोहन जोशी. जोशी सर, पुण्यामध्ये जरी आपले पक्ष वेगळे असले तरी सुद्धा अजितदादांचं राजकारण आणि पुणे हे कधीही वेगळं नाही होऊ शकणार आहे आणि हे वास्तव आहे. अजितदादांचं हे व्यक्तिमत्व असं होतं की अनेक वर्ष ते त्यांनी